शशांक आणि लता हागवणेंना पुण्यातील म्हाळुंगे पोलिसांनी ताब्यात घेतलंय। जेसीबी विक्री प्रकरणात प्रशांत येळवड यांची फसवणूक केल्याप्रकरणी चौकशी होणार आहे। प्रशांत येळवड यांनी जेसीबीचे हप्ते भरण्यासाठी दिलेले 11,70,000 हगवणेंनी हडपले। वैष्णवी हुंडा बळी प्रकरणात हगवणे कुटुंबीय आधीच पोलीस कोठडीमध्ये आहेत। त्यात प्रशांत येळवंडे फसवणूक प्रकरणामुळे हगवणेंचा पाय आता आणखी खोला जाणार आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्यासोबत आहेत। तुषार, आपण पाहतोय की प्रशांत येळवंडे फसवणूक प्रकरणामुळे हगवणेंचा पाय आता आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे। काय ताजे अपडेट आहे? नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर हगवणे कुटुंबियांचे पाय आणखी खोलात जाताना एकंदरीत पाहायला मिळतात। एक नव्हे तर अनेक प्रकरण खरं तर हगवणे कुटुंबियांची बाहेर येतात। असंच एक प्रकरण जर आपण पाहिलं तर म्हाळुंगे MIDC पोलीस ठाण्यामध्ये खरं तर हा संपूर्ण जो गुन्हा आहे तो खरं तर दाखल झालेला आहे आणि त्यामध्ये जेसीबी गैरव्यवहार प्रकरणी हा संपूर्ण जो गुन्हा आहे तो दाखल झाला आहे। 11,70,000 रुपयांची खरं तर फसवणूक हगवणे कुटुंबियांनी प्रशांत येळवंडे या व्यक्तीची केलेली आणि जो जेसीबी त्यामधील गैरव्यवहार प्रकरणी हा संपूर्ण गुन्हा आहे। यासाठी जर आपण पाहिलं तर हगवणे कुटुंबियांना आता पिंपरी चिंचवड पोलिसांच्या म्हाळुंगे पोलिसांनी आता ताब्यात घेतलेले येरवडा जेलमधून खरं तर ताब्यात घेतलेले आणि त्यांना आता म्हाळुंगे पोलीस ठाण्याकडे मार्गस्थ केलेलं एकंदरीत पाहायला मिळतंय। आता येरवडा जेल पासून पुढे आळंदी मार्गे खरं तर चाकण मार्गे ते पुढे म्हाळुंग्याला खरं तर मार्गस्थ करतील। म्हाळुंगे पोलीस ठाण्यामध्ये ज्यावेळेस दाखल होईल त्यावेळेस स्टेशन डायरीमध्ये त्यांची नोंद होऊन त्यांना राजगुरुनगर येथील न्यायालयामध्ये नेलं जाईल। न्यायालयामध्ये आज कशा पद्धतीने युक्तिवाद होतोय आणि काय पुढील सुनावणी होते हे पाहणं महत्त्वाचं करणार आहे। मात्र गेल्या काही दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर हगवणे कुटुंबियांचे जे पाय आहेत ते आणखीन खोलात जाताना एकंदरीत पाहायला मिळतात। नक्कीच तुषार, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। तर वैष्णवी हुंडा बळी प्रकरणात हगवणे कुटुंबियांवरती आता आणखीन कारवाई होण्याची शक्यता आहे। हगवणेंचा पाय आणखीन खोलात जाण्याची शक्यता आहे, कारण आणखीन एक प्रताप हगवणे कुटुंबियांचा समोर आला आहे।